पाणी घेतलं, पाण्यामध्ये 52-34 घेतलं, 52-34 मध्ये झिंक सल्फेट टाकलं, मिक्स केलं, एकजीव केलं, बोदावर टाकलं, पाणी दिल्यानंतर त्याची दही झाली, खिचडी झाली, ताक झालं का तूप झालं आपल्याला काही कळत नाही. झिंक सल्फेट मधला झिंक आणि 52-34 मधला फॉस्फेट एकत्र आला, झिंक फॉस्फेट तयार झालं. झिंक फॉस्फेट झाड उचलू शकत नाही कारण ते पाण्यामध्ये विरघळत नाही. याला आपण म्हणतो की फुटलं द्रावण. मग असं जर काही तुमच्याकडे झालं, जमीन खराब आहे सर, टाकला गेलाय बेसल डोस, आता ते अवेलेबल कसं करायचं, हे तुम्ही जेव्हा जमिनीमध्ये देतात तेव्हा तुमच्या जमिनीमध्ये पडलेले अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होण्यासाठी हे काय करतं, मदत करतं. आता कसं, ॲग्रीप्लेक्स ओएने काय केलं, पाण्यामध्ये 100% विरघळलं. पाण्यामध्ये जर विरघळलं तर झाड त्याला काय करतं, ऍब्सॉर्ब करतं, अन्नद्रव्य उचलतं. फक्त तुम्ही प्रॉडक्टची खासियत समजून घ्या मित्रांनो. 90% फुटलेलं द्रावण क्लिअर होण्यासाठी ॲग्रीप्लेक्स ओए मदत करतं.